श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 8th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 10.2 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर 1 पहा. डिवाइड अँड राईट द कोशंट अँड द रिमाइंडर. आता खाली काही आपल्याला म्हणजे पॉलिनॉमियल्स दिलेली आहे, त्याचं काय करायचं आहे, डिव्हिजन करायचं आहे आणि त्याचा कोशंट आणि रिमाइंडर लिहायचा आहे. ओके, आता तुम्ही बघा फर्स्ट काय आहे, वायचा स्क्वेअर प्लस 10y प्लस 24 डिवायडेड बाय y प्लस 4. आता आपण 10.1 प्रॅक्टिस सेटमध्ये बघितलं होतं, तर इथं काय होतं, तर एक टर्म आलेली होती आणि इथं आता काय दोन टर्म आलेली आहेत. म्हणजे इथं बायनॉमियल्स सोबत काय आपल्याला हे म्हणजे डिवाइड करायचं आहे, पॉलिनॉमियल्स दिलेलं आहे. ओके, आता फर्स्ट बघा कसं करायचं ते. ओके, हे जे पॉलिनॉमियल्स असतं ते बघायचं की डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये आहे का, म्हणजे ह्याचे इंडेक्स असतात ते. आता तुम्ही बघितलं तर इथं 2 आहे, इथं 1 असणार आहे, राईट. म्हणजे त्यामुळे हे ऑलरेडी डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये आहे, त्यामुळे आपल्याला लिहून घ्यायचं आहे ॲज इट इज वायचा स्क्वेअर प्लस 10y प्लस 24 आणि इथं काय आहे y प्लस 4. ओके, आता इथं फर्स्ट टर्म आहे वायचा स्क्वेअर y प्लस 4. आता आपल्याला हे बघायचं आहे की कोणत्या म्हणजे टर्मसोबत मल्टिप्लाय केलं की वायचा स्क्वेअर येणार आहे. वायनं कोणत्या टर्मला मल्टिप्लाय केलं की वायचा स्क्वेअर येणार आहे. ओके, तर वाय इंटू वाय केलं की वायचा स्क्वेअर येतो, राईट. आणि आता ही प्लस साईन आहे, त्यामुळे इथं प्लस साईन द्यायची आहे, राईट. आणि ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय 4 इंटू वाय 4y होणार आहे. ओके, आता इथं वरती आपल्याला हे काय y लिहायचं आहे आणि ही जी टर्म आहे ती इथं लिहायची आहे, म्हणजेच वायचा स्क्वेअर प्लस 4y. ओके, आता इथं मायनस होणार आहे, त्यामुळे इथं 0 येणार आहे आणि ह्याचे 10 मायनस 4 म्हणजेच काय येणार आहे तर 6y आणि ही टर्म आहे ॲज इट इज आपल्याला लिहून घ्यायची आहे. नेक्स्ट बघा आता y प्लस 4 कोणत्या ह्यानं मल्टिप्लाय केलं की 6y येणार आहे. ओके, yनं म्हणजेच y इंटू 6 केलं की 6y येतं आहे, राईट. त्यामुळे इथं काय 6 येणार आहे, म्हणजेच इथं प्लस 6. ओके, आता इथं प्लस साईन आहे, त्यामुळे प्लस साईन द्यायचे आहे आणि ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 6 4चं किती होतं आहे तर 24 होतं आहे. ओके, त्यामुळे ही टर्म आहे ती आपल्याला काय इथं लिहायची, म्हणजेच काय 6y प्लस 24. ओके, आता ह्याचं काय मायनस म्हणजे काय सेम टर्म आलेले आहे, त्यामुळे इथं काय 0 येणार आहे. ओके, आता आपला क्वेश्चन काय आलेला आहे, याचा क्वेश्चन आलेला आहे y प्लस 6 आणि रिमाइंडर आलेली आहे 0. रिमाइंडर इज इक्वल टू 0. ओके, सेकंड बघा पीचा स्क्वेअर प्लस 7p मायनस 5 डिवायडेड बाय p प्लस 3. आता इथंही तुम्ही बघितलं तर इंडेक्स आहेत काय डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये आलेले आहेत. इथं 2 आहे, इथं 1 असतो, राईट. आता हे काय ॲज इट इज लिहून घेऊया, पीचा स्क्वेअर प्लस 7p मायनस 5p प्लस 3. ओके, आता ह्यातली फर्स्ट टर्म आहे पीचा स्क्वेअर म्हणजेच p प्लस 3 इन कोणत्या ह्यानं मल्टिप्लाय केलं की पीचा स्क्वेअर येणार आहे. पीनं कोणत्या ह्याला मल्टिप्लाय केलं की पीचा स्क्वेअर येणार आहे, म्हणजे पी इंटू पी केलं की पीचा स्क्वेअर येतो, राईट. आणि प्लस आता इथं साईन प्लस असल्यामुळे इथं प्लस द्यायचे आहे आणि 3 इंटू पी म्हणजेच काय 3p होणार आहे, राईट. म्हणजेच आता बघा हे जी पी ही टर्म आहे ती इथं आपल्याला लिहायची आहे वरती, का तर ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हे आलेलं आहे टर्म आणि ही जी टर्म आहे ती इथं खाली लिहायची आहे पीचा स्क्वेअर प्लस 3p. ओके, ह्याचं मायनस केलं ही टर्म जाणार आहे, त्यामुळे 0 होतं आहे आणि ह्याचंही आता मायनस केलं 7मधून 3 गेलं. आता ही साईन प्लस असल्यामुळे इथं प्लस घ्यायची आहे, 7मधून 3 गेले किती 4 राहिले 4p आणि ही टर्म आहे ॲज इट इज मायनस 5 लिहायची आहे. ओके, आता ही p प्लस 3 इंटू आता कोणतं 4p आलेलं आहे, राईट. म्हणजे पीनं कोणत्या ह्याला मल्टिप्लाय केलं की 4p येणार आहे, तर पीनं 4ला मल्टिप्लाय केलं की 4p येणार,
पी इंटू 4 म्हणजेच 4p, राईट. आणि इथं प्लसची साईन आहे त्यामुळे इथं प्लसची द्यायची आहे. आणि 3 इंटू 4 म्हणजे किती 12 झालं. ओके, ही जी टर्म आहे ती प्लसची आहे त्यामुळे आपल्याला इथं काय प्लस येणार आहे +4. ओके, आणि इथं ही टर्म आहे ती इथं लिहायची आहे 4p + 12. ओके, आता इथं मायनस केलं ही त्यामुळे टर्म कॅन्सल होणार आहे, 0 येणार आहे. आणि इथं -5 -12 म्हणजेच काय प्लस करताना करायचे साईन मायनस म्हणजेच काय -70. ओके, त्यामुळे आता क्वेश्चन काय आला आहे बघा. क्वेश्चन आलेला आहे p + 4 आणि रिमाइंडर आलेला आहे -17. ओके, आता थर्ड बघा. 3x + 2x² + 4x³ डिवायडेड बाय x - 4. आता आपल्याला हे पॉलिनॉमियल असतं ते डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहायचं असतं, राईट. पण इथं डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये नाही, ते आपण फर्स्ट लिहून घेऊया. म्हणजेच काय, तर आता फर्स्ट हे येणार आहे इंडेक्स 3चा असणार, अगोदर येणार, नंतर 2चा असणार म्हणजे 2x² + 3x. ओके, डिवायडेड बाय x - 4. आता याचं आपण करूया आता. ओके, बघा काय 4x³ + 2x² + 3x आणि x - 4. आता इकडं काय एक्सप्लेनेशन देऊया आपण. ओके, आता ही फर्स्ट टर्म कोणती आहे 4x³ म्हणजेच x - 4 कोणत्या ह्याला मल्टिप्लाय केलं की काय येणार आहे 4x³ म्हणजे x कोणत्या ह्याला मल्टिप्लाय केलं की 4x³ येणार आहे. तर 4 ऑलरेडी एक x आहे म्हणजेच 4x² म्हणजे 2x मल्टिप्लाय केलं की x³ येणार, राईट. म्हणजेच काय 4x³ यानं मल्टिप्लाय केलं की 4x³ येणार आहे. आणि आता इथं मायनस साईन आहे त्यामुळे मायनस साईन घालावं लागणार आहे. आणि आता ह्याचं मल्टिप्लिकेशन, राईट. आता 4 किती होत आहे तर 16, राईट. म्हणजे 16 आणि x². ओके, आता हे जे आहे ते वरती आपल्याला लिहायचं आहे म्हणजे 4x² नंतर 4x³ - 16x². ओके, इथं मायनस त्यामुळे ही टर्म आहे कॅन्सल होणार आहे, राईट. आणि इथं मायनस त्यामुळे इथं काय प्लस होत आहे. ओके, आणि तर त्यामुळं काय येणार आहे तर 16 + 2 म्हणजेच काय 18 येणार आहे, राईट. 18x² + 3x. ओके, इथं साईन आहे ते प्लसचं येणार आहे का तर 16चं एक आहे प्लस साईन आलेलं आहे त्या मोठ्या म्हणजे नंबरचं. ओके, आता बघा हा नंबर इथं आलेला आहे. आता x - 4 इंटू = 18x² म्हणजे x कोणत्या ह्याला मल्टिप्लाय केलं की 18x² येणार आहे. ओके, तर 18x म्हणजे x² पाहिजे, एक x आहे, 18x मल्टिप्लाय केलं की 18x² येणार आहे, राईट. आणि आता इथं साईन मायनस आहे त्यामुळे आपल्याला इथं साईन मायनस द्यायचं आहे. ओके, आणि आता ह्याचं मल्टिप्लिकेशन 18 × 4 = 72 होतं, राईट. आणि हे x. ओके, आणि हे तर घेतलं होतं त्यामुळे इथं आपल्याला काय वरती घ्यायचं आहे +18x. आणि खाली ही जी टर्म आलेली आहे ते सबस्ट्रॅक्ट करायचे म्हणजेच 18x² - 72x. ओके, आता हे मायनस प्लस मायनस होत आहे त्यामुळे हे काय म्हणजे या टर्म आहेत त्या कॅन्सल होतात, 0 येतात. ओके, आणि इथंही प्लस मायनस प्लस त्यामुळे इथं प्लस येणार आहे, राईट. आणि ह्याचं साईन प्लस असल्यामुळं प्लस आणि 72 + 3 किती होते तर 75 होते, 75x. ओके, आणि इथं आता आपल्याला पुढची टर्म बघा आता काय येते ते x - 4
इंटू 75x म्हणजेच एक्सनं कोणत्या ह्याला मल्टिप्लाय केलं की 75x येते, तर 75नं मल्टिप्लाय केल्यानंतर येणार आहे राईट. मायनसची साईन आहे त्यामुळे मायनसची द्यायची आहे आणि 75 इंटू 4 करायचं आहे. 75 इंटू 4 केलं की किती 300 येतं आहे. ओके, त्यामुळे हा जो नंबर आहे तो आपल्याला वरती लिहायचा आहे आणि हे काय प्लस आहे त्यामुळे प्लस 75 आणि ही जी टर्म आलेली आहे ती आपल्याला काय खाली लिहायची आहे. ओके, म्हणजे काय 75x नंतर काय मायनस 300. ओके, आता हे प्लस मायनस मायनस होत आहे त्यामुळे ह्या टर्म काय कॅन्सल होणार आहेत आणि इथं काय मायनस मायनस त्यामुळं काय प्लस 300 होणार आहे. ओके, प्लस 300 म्हणजेच बघा आता काय होतं आहे. क्वेश्चन काय आपला येतं, क्वेश्चन आलेला आहे 4x² प्लस 18x प्लस 75 आणि रिमाइंडर काय आलेला आहे 300. ओके, नेक्स्ट बघा 2m² प्लस m² प्लस m प्लस 9 डिवायडेड बाय 2m मायनस 1. आता तुम्ही हे बघितलं तर पॉलिनॉमियल आहे ते ऑलरेडी डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये आलेलं आहे. ऑलरेडी काय डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये 2 मिनिट 2m² क्यूब आहे इथं, सॉरी मी स्क्वेअर लिहिलेलं आहे क्यूब. ऑलरेडी हे डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये आलेलं आहे त्यामुळे आपल्याला ॲज इट इज हे लिहून घ्यायचं आहे 2m³ ओके प्लस m² प्लस m प्लस 9 आणि 2m मायनस 1. आता इथं 2m³ आलेला आहे, इथं 2m मायनस 1 आहे राईट. अशा कोणत्या 2mनं असा कोणत्या ह्याला मल्टिप्लाय केलं की 2m³ येणार आहे ते आपल्याला काढायचं आहे. 2m ऑलरेडी आहे, m² मल्टिप्लाय केल्यानंतर 2m³ येणार राईट. एक m तर इथं आहे, m² केलं की m³ येणार आहे. ओके, आणि इथं मायनस साईन आहे त्यामुळे मायनस द्यायची आहे आपल्याला साईन आणि m² इंटू 1 म्हणजेच काय m². ओके, आता हे जे आपण घेतलेलं आहे ते आपल्याला काय इथं वरती घ्यायचं आहे म्हणजेच m² आणि ही टर्म आहे ती इथं खाली लिहायची आहे म्हणजेच काय 2m³ मायनस m². ओके, आता इथं प्लस मायनस मायनस होतं इथं राईट त्यामुळे इथं 0 येणार आहे आणि इथं मायनस मायनस त्यामुळे इथं काय प्लस होतं आहे. ओके, आणि इथं प्लस आणि इथं काही नसतं म्हणजे 1 असतं 1 1 प्लस काय येणार आहे 2m² येणार आहे आणि ज्या राहिलेल्या टर्म आहेत ॲज इट इज आपल्याला काय लिहायचे असतात. ओके, आता इथं 2m² आलेला आहे 2m मायनस 1 इंटू कोणत्या ह्यानं मल्टिप्लाय केलं की 2mनं 2m² येणार आहे, तर 2m इंटू m केलं की m² येणार राईट म्हणजेच काय इथं m येणार आहे. आता मायनस साईन आहे त्यामुळे आपल्याला इथं मायनस द्यायचे आहे आणि 1 इंटू m म्हणजेच काय m. ओके, आता हे जे लिहिलेलं आहे ते आपण वरती लिहायचं आहे म्हणजेच काय प्लस m आणि ही जी टर्म आहे ती आपल्याला इथं खाली लिहायची आहे 2m² मायनस m. ओके, आता इथं मायनस होणार आहे प्लस मायनस मायनस ही टर्म आहेत ह्या काय कॅन्सल होणार आहेत. ओके, आणि इथंही काय आता प्लस आणि मायनस 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 इथं प्लस होणार आहे. ओके, प्लस त्यामुळं 1 1 2m होणार आहे 2m प्लस 9. ओके, आता 2m मायनस 1 इंटू कोणत्या ह्यानं 2mला कोणत्या ह्यानं मल्टिप्लाय केलं की 2m येणार आहे, तर 2m इंटू 1 केलं कीच 2m येणार राईट म्हणजे 1 येणार आहे इथं आणि इथं मायनसचं साईन आहे त्यामुळे मायनस येणार आहे 1 इंटू 1 म्हणजेच काय 1 येणार आहे. ओके, हे जे आपण घेतलेलं आहे ते इथं वरती लिहायचं आहे क्वेश्चनला. ओके, आणि ही टर्म आलेली आहे ती आपल्याला इथं लिहायची 2m मायनस 1.
आता इथं मायनस होणार आहे, इथं प्लस मायनस मायनस होतं त्यामुळे इथं 0 येणार आहे, राईट. आणि इथं आता मायनस मायनस इथं प्लस होणार आहे. 9 + 1 म्हणजेच काय 10 येणार आहे. ओके. आता बघा आपला क्वेश्चन काय आलेला आहे, m² प्लस m प्लस 1 आणि रिमाइंडर आलेला आहे रिमाइंडर 10. ओके. आता 5th बघा. आता तुम्ही हे पॉलिनॉमियल जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की ह्याच्या टर्म आहेत म्हणजे त्या काही हे इंडेक्स आहेत ते म्हणजे डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये आलेले नाहीत. ते फर्स्ट आपल्याला काय डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहावं लागतील. ओके. म्हणजे काय आता एक्सचा 4 इंडेक्स त्यामुळे हे अगोदर येणार आहे. ओके. नंतर x प्लस एक्सचा क्यूब, नंतर मायनस साईन इथं आहे त्यामुळे -3x². नंतर कोणती टर्म येणार आहे तर 3x ची, राईट. बरोबर आहे. 3 4 3 2 नंतर 3x म्हणजे +3x आणि नंतर कॉन्स्टंट म्हणजे -12 डिवायडेड बाय इथंही ही टर्म अगोदर येणार आहे म्हणजे x² + 2. ओके. आता हे काय आपण सॉल्व करूया. एक्सचा 4 पॉवर प्लस एक्सचा क्यूब -3x² प्लस 3x - 12 आणि x² + 2. ओके. आता तुम्ही बघितलं तर इथं काय एक्स म्हणजे पॉवर 4 आहे. ओके. त्यामुळं काय होणार आहे तर x² + 2 कोणत्या ह्यानं मल्टिप्लाय केलं की x² ला कोणत्या ह्यानं मल्टिप्लाय केलं की एक्सचा 4 पॉवर येणार आहे. तर x² ह्यानं मल्टिप्लाय केलं की एक्सचा 4 येणार, राईट का. तर इथं x² × x² केलं की एक्सचा काय येणार आहे तर एक्सचा 4 पॉवर येणार आहे. ओके. इथं प्लस साईन आहे त्यामुळे इथं काय प्लस साईन द्यायचं आहे, राईट. आणि ह्याचं ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय 2x² येणार आहे. 2x². आता हे आपण जे इथं घेतलेलं आहे ते इथं वरती लिहायचं आहे x² आणि ही टर्म आहे ती इथं लिहायची आहे म्हणजेच काय x पॉवर 4 प्लस आता तुम्ही बघितलं तर ही टर्म आहे ती बरोबर ह्या टर्मच्या खाली लिहावी लागणार आहे स्क्वेअरच्या, राईट. त्यामुळं आपल्याला इथं लिहायची आहे 2x². ओके. आता हे मायनस त्यामुळे हे काय टर्म जाता 0 येतं. ही टर्म आहे ती ॲज इट इज आपल्याला लिहायची असते प्लस एक्सचा क्यूब. ओके. आणि इथं मायनस आहे मायनस प्लस त्यामुळं मायनस होणार आहे आणि -3 -2 म्हणजेच काय करताना म्हणजे ॲडिशन करायचं आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजेच -5x². ओके. आणि राहिलेल्या टर्म आपल्याला काय ॲज इट इज लिहायच्या आहेत +3x - 12. ओके. आता तुम्ही बघितलं तर इथं x3 आलेला आहे. ओके. म्हणजेच x² + 2 × आता x² कोणत्या ह्याला मल्टिप्लाय केलं की एक्सचा क्यूब येणार आहे तर x मल्टिप्लाय केलं की, राईट. आणि आता इथं साईन प्लस आहे त्यामुळे इथं प्लस साईन द्यायचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन 2 × x म्हणजेच काय 2x. ओके. आणि ही जी टर्म आपण घेतलेली आहे ती इथं आपल्याला वरती लिहायची आहे म्हणजेच +x. ओके. आणि आता आपल्याला ही टर्म आहे ती इथं लिहायची आहे खाली म्हणजेच एक्सचा क्यूब आणि इथं x² ची टर्म नाही एक्सची आहे त्यामुळे बरोबर ह्या टर्मच्या इथं खाली लिहायची आहे, राईट. म्हणजेच काय +2x. आता इथं प्लस मायनस मायनस होतं त्यामुळे हे काय कॅन्सल होतं इथं 0 येते. जी राहिलेली टर्म ही आता ॲज इट इज लिहायची असते म्हणजे काय -5x². ओके. आता इथं मायनस प्लस मायनस होतं त्यामुळं इथं काय 3 मधून 2 गेलं आणि मोठ्या साईन म्हणजे x प्लसचं साईन आलं आणि इथं x 1 राहत आहे म्हणजेच काय ओन्ली x आणि -12. ओके. आता तुम्ही बघितलं तर इथं काय 5x² आलेलं आहे. ओके. म्हणजे x²
कोणत्या ह्याला मल्टिप्लाय केलं की 5x² येणार आहे. 5 मल्टिप्लाय केलं की येणार, राईट. त्यामुळं आपल्याला इथं काय घ्यायचं आहे, इथं +5. आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन, इथं प्लसचं साईन आहे त्यामुळे इथं प्लसचं घ्यायचं आहे आणि 5 × 2 = 10. ओके. आणि ह्या टर्म आहेत ती आपण इथं लिहूया. म्हणजेच बघा आता 5x². ओके. आता तुम्ही बघितलं तर नाही, इथं मायनस आपण घेतलेलं आहे, राईट. का तर आपल्याला इथं मायनसचं साईन आहे, -5x² हे बघायचं आहे, मल्टिप्लाय करून होतं ते. त्यामुळं इथं ही साईन आहे ही काय मायनसची येणार आहे. ओके. त्यामुळं बघा आता हे -5x² आणि इथे एक्सची टर्म नाही त्यामुळे लिहायची नाही. हे कॉन्स्टंट टर्म इथं आहे ती लिहायची आहे, 10. ओके. आता इथं मायनस मायनसचं साईन असतं आणि त्यामुळं काय होतं आहे, मायनस मायनस प्लस आणि मायनस प्लस, त्यामुळे हे दोन्हीही टर्म काय कॅन्सल होणार आहेत, राईट. त्यामुळे इथं काय 0 येणार आहे. त्यामुळे राहतात टर्म त्या लिहूया आपण. म्हणजेच काय राहतात तर x आणि इथं मायनस प्लस मायनस होतं. ओके. आणि 12मधून 10 गेलं तर 2 राहते. ओके. आणि साईन मोठ्या ह्याचं त्यामुळे -2 राहिलेलं आहे. आता क्वेश्चन काय आलेला आहे तर x² + x - 5 आणि रिमाइंडर आलेला आहे काय तर x - 2. ओके. आता 6 बघा काय आहे ते, a⁴ पॉवर -a³ + a² - a+1 डिवायडेड बाय a³ - 2. आता हे तुम्ही बघितलं तर डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये आलेलं आहे त्यामुळे काय ॲज इट इज आपण लिहून घेऊया. a⁴ - a³ + a² - a+1 आणि a³ - 2. ओके. आता फर्स्ट ही टर्म आपण घेऊया. ओके. म्हणजे काय होणार आहे आता इथं a³ ह्यानं कोणत्या ह्याला मल्टिप्लाय केलं की a⁴ पॉवर येणार आहे ते बघायचं आहे. म्हणजे a मल्टिप्लाय केलं की येणार, राईट. a³ × a केलं की a⁴ येणार आहे, राईट. आता इथं मायनस साईन आहे त्यामुळे मायनस साईन द्यायची आहे आणि ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय 2 × a म्हणजेच 2a. ओके. ही जी टर्म आली ती आपल्याला इथं वरती लिहायची आहे. ही टर्म आलेली आहे ती आपल्याला इथं लिहायची आहे खाली. a⁴ पॉवर मायनस, आता तुम्ही बघितलं तर हे म्हणजे टर्म आहे ती इथं लिहावी लागणार आहे कारण क्यूबची किंवा स्क्वेअरची टर्म नाही, राईट. म्हणजे -2a. ओके. आणि इथं काय मायनस होणार आहे, प्लस मायनस मायनस, त्यामुळे हे दोन्ही कॅन्सल होणार आहेत. इथं काय 0 येणार आहे आणि ह्या ज्या राहिलेल्या टर्म असतात त्या आपल्याला ॲज इट इज लिहायच्या असतात. म्हणजे -a³ + a². ओके. ॲक्च्युली इथं साईन आहे ते काय इथं प्लसचं येणार, राईट. का तर मायनस मायनस प्लस होतं आहे आणि त्यामुळं आपलं इथंही साईन आहे तेही इथंही काय प्लस येणार आहे आणि 2मधून 1 गेलं 1 राहतं आहे, 1a म्हणजेच काय फक्त a लिहायचं आहे. ओके. आणि +1. ठीक आहे. आता नंतर बघा आपलं काय म्हणजे a3 इथं आलेला आहे. ओके. म्हणजेच आता a³ - 2 × कोणत्या ह्यानं मल्टिप्लाय केलं की a³ येणार आहे. ओके. तर a³ 1लाच मल्टिप्लाय केलं की a³ येणार. ओके. म्हणजे इथं काय येणार आहे तर 1 आणि हे तुम्ही बघितलं तर मायनस आहे त्यामुळे इथंही साईन मायनसची येणार आहे आणि इथंही मायनसची येणार आहे. ओके. आणि इथं मायनस मायनस इथं काय होणार आहे तर प्लस होणार आहे आणि 2 × 1 म्हणजेच काय तर 2 आलेलं आहे. ओके. आता बघा काय होतं आहे, हे जे आहे ते आपल्याला इथं वरती लिहायचं आहे आणि ही जी टर्म आहे ती आपल्याला इथं खाली लिहायची आहे. म्हणजेच -a³.
आणि ही टर्म आता कॉन्स्टंट टर्म बरोबर ह्या खाली इथंच लिहायची. ओके. आता त्यामुळं ही टर्म सेम टर्म आलेली आहे, त्यामुळे ह्या काय कॅन्सल होणार आहेत, मायनस होणार आहे, तिथं 0 येणार आहे. या टर्म आहेत त्या ॲज इट इज लिहायच्या असतात. एचा स्क्वेअर प्लस एचा स्क्वेअर प्लस ए. आणि तुम्ही बघितलं तर इथं मायनस प्लस मायनस आलं. करताना आपल्याला काय ह्या दोन्हीचं मायनस करायचं आहे आणि चिन्ह मोठ्या संख्येचं, म्हणजेच आता इथं -2 आहे, त्यामुळे इथं मायनस साईन येणार आणि 2 मधून 1 गेले 1 राहणार. ओके. त्यामुळे आपला क्वेश्चन काय आलेला आहे, A-1 आणि रिमाइंडर आलेला आहे. रिमाइंडर काय आलेला आहे तर एचा स्क्वेअर प्लस A-1. ओके. 7th बघा, 4x चा 4 पॉवर मायनस 5x चा क्यूब मायनस 7x प्लस 1 डिवायडेड बाय 4x मायनस 1. आता तुम्ही ह्यामध्ये बघितलं तर एक टर्म मिसिंग आहे, राईट. म्हणजे इंडेक्स 2 असणारी टर्म मिसिंग आहे. आपल्याला ते फर्स्ट काय आपल्याला लिहावी लागणार आहे. आता बघा, 4x चा 4 पॉवर मायनस 5x चा क्यूब. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्याऐवजी म्हणजे टर्म दिलेली नाही, त्यामुळे आपल्याला 0x चा स्क्वेअर लिहायचा आहे. ओके. म्हणजे कोणत्याही 0 मल्टिप्लाय केलं तर काय तेच तिथं काय कोणतंच नसणार आहे, त्यामुळे आपल्याला हे लिहायचं आहे 0x चा स्क्वेअर मायनस 7x प्लस 1. आता काय 4x मायनस 1. ओके. आता बघा काय करायचं आहे आपल्याला, ही फर्स्ट आहे 4x चा 4 पॉवर आणि इथं काय आहे 4x मायनस 1. आता कोणत्या ह्यानं टर्मनं मल्टिप्लाय केलं की 4x चा 4 येणार आहे पॉवर, तर तुम्ही बघितलं तर इथं 4x आहे आणि x चा क्यूब मल्टिप्लाय केलं की 4x चा 4 पॉवर येणार आहे, राईट. x चा क्यूब, कारण x इंटू x चा क्यूब केलं की x चा 4 येतो आणि 4 तर ऑलरेडी आहे. ओके. आता ही टर्म झाली. ह्या टर्मचं काय मल्टिप्लिकेशन करायचं. इथं मायनस साईन आहे, त्यामुळे मायनस साईन द्यायचं आहे, राईट. आणि 1 इंटू एक्सचा क्यूब म्हणजे काय एक्सचा क्यूब होणार आहे. ओके. आता हे जे आहे आपल्याला इथं काय क्वेश्चनला इथं लिहायचं आहे आणि नंतर ही टर्म आहे इथं लिहायची आहे, म्हणजेच 4x चा 4 पॉवर मायनस, आता इथं क्यूबची टर्म आहे बरोबर, क्यूबच्या खाली म्हणजे इथंच येणार आहे एक्सचा क्यूब. आता इथं मायनस होणार आहे, टर्म काय कॅन्सल होणार आहे, तिथं 0 येणार आहे, राईट. आणि तुम्ही बघितलं तर इथं मायनस आहे, इथं प्लस, इथं मायनस होणार आहे. म्हणजे आपल्याला देताना साईन मोठ्या ह्याचं द्यायचं आहे टर्मचं, म्हणजे मायनस साईन आलं आणि 5 मधून इथं काही नसतं म्हणजे 1 असतं, 1 गेले 4 येणार आहे, 4x चा क्यूब. ओके. आणि ज्या राहिलेल्या टर्म आहेत ते ॲज इट इज लिहायचे आहेत, मायनस 0x चा स्क्वेअर मायनस 7x प्लस 1. आता बघा इथं मायनस 4x चा क्यूब आलेला आहे. नेक्स्ट बघा 4x मायनस 1 अशी कोणती मल्टिप्लाय केलं की 4x चा क्यूब येणार आहे मायनस. ओके. आता इथं काय एक x आहे आणि अजून 2 x घेतलं, एक्स स्क्वेअर घेतलं की एक्सचा क्यूब होणार आहे, पण मायनस आहे त्यामुळे मायनस एक्स स्क्वेअर ह्यानं मल्टिप्लाय केलं की मायनस 4x चा क्यूब येणार आहे. ओके. आणि इथं साईन बघा आता मायनस मायनस आहे, मायनस इंटू मायनस म्हणजेच काय इथं प्लस होणार आहे. ओके. आणि 1 इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअरच येणार आहे. ओके. त्यामुळं आता इथं आपण कशानं मल्टिप्लाय केलेलं आहे मायनस एक्स स्क्वेअर, मग इथं आपण मायनस एक्स स्क्वेअर लिहून घ्यायचं आहे. ओके. आणि ही टर्म आहे ती इथं खाली लिहायची आहे, म्हणजेच काय मायनस 4x चा क्यूब आणि एक्स स्क्वेअरच्या खाली म्हणजे इथं येणार आहे एक्स स्क्वेअर. ओके. आता हे काय होणार आहे मायनस 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 प्लस होणार आणि मायनस प्लस मायनस करायचं आहे, म्हणजे त्यामुळे हे काय टर्म जाणार आहेत, इथं 0 येणार आहे. ओके. आणि ह्याचं
मायनस प्लस इथं मायनस होणार आहे, राईट. आता इथं 0x² आहे आणि इथे x² आहे. 0x² म्हणजे कोणतीच टर्म नसल्यासारखी, त्यामुळे इथं काय x² ॲज इट इज येणार आहे. ओके. आणि नंतर राहिलेल्या टर्म 7x + 1. ओके. आता बघा इथं x² आलेला आहे, राईट. म्हणजे 4x - 1 इंटू 4x ना कोणत्या ह्यानं मल्टिप्लाय केलं की -x² येणार आहे. ते आपल्याला काय काढायचं आहे. आता तुम्ही बघितलं तर आपण काय असं लिहू शकतो बघा. आता 4x इंटू x/4 असं केलं की ही 4 आहे, हे टर्म कॅन्सल होते. 4 आहे हे कॅन्सल होते, राईट. त्यामुळं आपल्याला x इंटू एक्सचा स्क्वेअर भेटणार आहे. त्यामुळं आपल्याला -x/4 मल्टिप्लाय करावं लागणार आहे ही टर्म येण्यासाठी. ओके. का तर हे 4 कॅन्सल होतात. नंतर मायनस साईन इथं आता काय प्लसचं येणार आहे. आणि आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय 1 मल्टिप्लाय करायचं आहे, त्यामुळं हीच टर्म येणार आहे x/4. ओके. म्हणजे आपण कशानं मल्टिप्लाय केलेलं आहे हे क्वेश्चनमध्ये आपण लिहून घेऊया, राईट. -x/4 आणि ही जी टर्म आहे ती बरोबर इथं लिहायची आहे. म्हणजेच -x² + x/4. ओके. आता बघा हे टर्म आहेत, ह्या टर्म काय मायनस प्लसच्या, त्यामुळे ह्या काय कॅन्सल होतात, 0 येतं इथं, राईट. आणि इथं हे म्हणजे 7x हे मोठं आहे, त्यामुळं मायनस येणार आहे. आणि आता आपल्याला करताना बघा इथं काय करायचं आहे, तर या दोन्हीचं ॲडिशन करायचं आहे. म्हणजे 7x म्हणजे मायनस प्लस मायनस होणार इथं, राईट. म्हणजे मायनस प्लस होतं. ओके. म्हणजे बघा आता कसं, तर 7x + x/4. ओके. ह्याचं आता ॲडिशन आपण एका साईडला करूया, कारण इथं डायरेक्ट करता येणार नाही. आता इथं काही नसतं म्हणजे आपण 1 घेऊ शकतो आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून काय होणार आहे, 7 × 4 = 28 आणि ही x आणि x1 x म्हणजे +x. ओके. आणि ह्याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन 4 × 1 = 4 म्हणजेच काय येत आहे, तर 28x प्लस इथं काही नसतं 1 असतं, म्हणजेच 29x/4 येत आहे. ओके. म्हणजे आपण ह्याचं ॲडिशन केलं तर काय आलेलं आहे, -29x/4 आणि ही टर्म आहे ही +1 ॲज इट इज लिहायची आहे. ओके. आता बघा आपल्याला हे म्हणजे 4x - 1 इंटू आता असं कोणतं हे बघायचं आहे टर्म घेता येते की आपल्याला -29x/4 हे काय ह्यामध्ये हे मल्टिप्लाय करून हे आलं पाहिजे. ओके. आता आपण हे काय आहे डिव्हिजन पद्धतीनं सॉल्व करूया. हे अगोदर म्हणजेच -29x राईट /4 आणि आपल्याला काय घ्यायचं आहे इथं 4x. आता इथं काही नसतं म्हणजे आपण 1 घेऊ शकतो. ओके. का तर आपल्याला इथं आता बघा पुढची स्टेप काय करायची आहे, तर मल्टिप्लिकेशन घ्यायचे. हे डिव्हिजनमध्ये आहे, जर आपण हे मल्टिप्लिकेशनमध्ये घेतलं तर ह्याचं कसं होतं, -29x/4 का तर हे इथं आहे त्यामुळे हे घेतलं आणि डिवायडेड बाय वरचा 4x घेतला, राईट. आणि 1 का तर आपल्याला हे काय आता ह्याचं म्हणजे डिव्हिजन करायचं आहे, त्याचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी -29x/4 इंटू आता हे इनवर्स करायचं असतं, राईट. डिव्हिजनमध्ये असतं ते हे वरती घालायचं असतं, इनवर्स 1/4x आलं, राईट. आता हे सॉल्व केलं की काय होतं आहे बघा, आता 29x × 1 म्हणजे 29xच होणार आहे, राईट. आणि 4 × 4 = 16. ओके. 4 × 4 = 16 म्हणजे 16x येणार आणि x आणि x हे काय कॅन्सल होते. ओके.
म्हणजे काय येते तर इथं 29/16 आणि हे काय मायनस येणार आहे, -29/16 ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लाय केलं की हे येणार आहे. ओके, तसंच आता इथं मायनस मायनस साईन आहे, पुढच्या टर्मचं काय आपण करूया आता हे मल्टिप्लिकेशन, मायनस मायनस प्लस होणार आहे आणि ह्याचं 1 ह्याला मल्टिप्लाय केलं की आहे तेच नंबर येणार आहे, राईट. म्हणजे काय होणार आहे तर -29/16 मायनस नाही, मायनस मायनसचं प्लस केलेलं आहे आपण. ओके, आता ही टर्म आहे ती आपण काय क्वेश्चनला लिहूया. ओके, म्हणजेच बघा आता -29/16. ओके, आता खाली बघा, खाली कोणती आपण टर्म ही केली होती, राईट. ही टर्म आहे ही इथं खाली लिहून घ्यायची आहे. म्हणजेच काय -29x/4 आणि प्लसच आहे, राईट. मायनस मायनस प्लस झालं होतं, प्लस 29/16. ओके, आता हे तर मायनसचं इथं प्लस होणार आहे, मायनस प्लस, त्यामुळे हे काय हे कॅन्सल होणार आहे टर्म आणि आता हे राहते. म्हणजे ह्याचं आणि ह्याचं आपल्याला काय आता हे मायनस करावं लागणार आहे. प्लस प्लसची साईन आहे, मायनस होतं इथं, त्यामुळे ह्या दोन्हींचं मायनस करावं लागणार. हे आता आपण कसं करायचं ते बघूया. आता 1 आहे, 1 - 29/16 करायचं आहे. आता इथं आपण खाली 1 घेऊ शकतो, राईट. आणि हे काय आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 16 1 = 16, 29 1 = 29. ओके, आणि ह्या दोन्हीचं आता मल्टिप्लिकेशन म्हणजे 16 1 = 16 आणि 16मधून 29 गेलं तर -13 येते, -13/16 म्हणजे हे येते. ओके, म्हणजे आपण हे इथं काय लिहायचं आहे आता -13/16. ओके, आपला काय रिमाइंडर हा आलेला आहे. आता आपण ह्याच्या पुढं करू शकत नाही, का तर आपल्याला काय ह्याच्यापेक्षा काय हे छोटं आता काय कॉन्स्टंट टर्मच आलेली आहे. ओके, आता नेक्स्ट बघा काय होते ते आपल्याला क्वेश्चन आणि रिमाइंडर लिहून घ्यायचं आहे. क्वेश्चन काय आलेला आहे याचा, x³ - x² - x/4 - 29/16 मायनस आहे इथं. ओके, आता हे तुम्हाला थोडं हार्ड वाटत असेल, पण स्टेप बाय स्टेप व्यवस्थित लक्ष देऊन बघितलं आणि करत गेलात की काहीच हार्ड नाही आहे. आता ह्याच्यामध्ये रिमाइंडर बघा, रिमाइंडर -13/16. ओके, तर स्टुडंट्स बघा आपलं ह्या पद्धतीनं काय आता 10.2 शिकवून काय कंप्लीट झालं आहे. ओके, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.